वैद्य हरीश पाटणकर जे प्रेरित व ज्ञानसंकुल विद्यार्थी संघ संचालित प्राचीन संहिता गुरुकुल 15व पुष्प यात रक्तग्रहणी चिकित्सा सूत्र दृष्टिकोनातून या विषयावर बोलण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं। त्याबद्दल मी वैद्य हरीश पाटणकरांचा आभारी आहे। आपण विषयाला सुरुवात करूया। आतापर्यंत ग्रहणीविषयी काही शारीरिक क्रिया शरीरातील विषय झाला असेल। ग्रहणी चिकित्सा पाहण्यापूर्वी थोडासा भाग रिपीट होईल कदाचित, पण काही ग्रंथोक्त काही माहिती सांगण्याचा विचार आहे माझा। ग्रहणी दोष हा अनेक ग्रहणीच्या विकारांचा एक समुदाय आहे। आजकाल आपण जे पेशंट बघतो त्यातले बरेचसे ग्रहणीय अवयवाचे रोग या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आपलं आढळतं। मुळात ग्रहणी आश्रित अग्नी आहे आणि त्या अग्नीचा दोष म्हणजे ग्रहणी दोष। दोन प्रकारे विचार करायला लागेल। अग्निमांद्य त्यामुळे क्रिया विकृती आहे का, ग्रहणीची क्रिया विकृत झाली आहे का, कार्य विकृत झालंय का, ग्रहणीतच विकृती निर्माण झाली अवयवता, हे पाहणं महत्वाचं असतं। ग्रहणी दोष शब्दाने ग्रहणी आश्रित अग्निदोष सुद्धा ग्रहण केला जातो। आयुर्वेदामध्ये प्रायः आपल्याला पाहायला मिळतं की अवयवांचे विकार फारसे सांगितलेले नाहीये। हृदयरोग वर्णन केले, हृदरोग पीळारोग वर्णन केले, तसं ग्रहणी रोग वर्णन केलेले आहे। फुफ्फुसाचे रोग, मस्तिष्काचे रोग असं विशिष्ट काही सांगितलेलं नाहीये। त्यांचा समावेश आपण शिरोरोगामध्ये किंवा उरोरोगामध्ये आपण करू शकतो। पण प्रत्यक्ष अवयव, त्याची रचना, तिथे कार्य करत असलेले दोष, ते अवयव निर्माण झालेले, ज्याच्यामुळे निर्माण झाले ते दृश्य, त्यांच्या तिकडची कार्य। आता अग्नी म्हटला तर अग्नीला प्रदीप्त करणं, त्याचं पालन करणं, याचं कार्य पाचही वायू करत असतात। समान वायू मुख्य असला तरी प्राणवायूचं अग्नी प्रदीपनाचं काम आहे, अपन वायू अग्नि पालन करणार आहे, उदान वायू जो काही दूषित वायू तयार होतो हा काढून टाकून प्राणवायूला जागा निर्माण, बाह्य प्राणवायू अर्थातच त्याला जागा निर्माण करून देऊ शकतो। आणि व्यान वायू हा त्वचेकडे असलेला उत्सर्जन, उष्म्याचं उत्सर्जनावर नियंत्रण ठेवत असतो। तसं थंडीच्या दिवसात उष्मा नियंत्रित झाला आणि उत्सर्जन कमी झालं तर आपोआपच तो कोष्ठाकडे जातो पुन्हा, आणि त्यामुळे अग्नी प्रदीप्त। अग्निमांद्य होणं हे ग्रहणी दोषाचे एक प्रधान हेतू। जंतो अग्निसाधन हेतू, अग्निसाध निर्माण करणारी जी कारणे, सगळी कारणं ग्रहणीच्या विकृत या ग्रहणीच्या दृष्टीची कारणं आहेत। मी निदान पंचक माझा विषय नसल्यामुळे, आजचा विषय नसल्यामुळे फारसं त्यात जाणार नाही। काही श्लोक आपण थोडेसे रिपीट होऊ शकतात। सामम सान्नम अजीर्णेन्ये जीर्णे पक्वम तु नैव वा, अकस्मात मूर्बद्धम अकस्मात शिथिलम मुहूर्त, चिरकृत ग्रहणी दोषम उपवेशते उपवेशयेत। अकस्मात म्हणजे विनाकारण, काही कारण सापडत नाही, असं का झालं हे सापडत नाही, एकदम द्रवप्रवृत्ती व्हायला लागते। पेशंट विचार करतो कालपासून काय खाल्लं होतं, अजीर्ण कशाचं झालं, काही कारण सापडत नाही। कधी ते अचानक कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं, कधी शिथिल मलप्रवृत्ती होते। अशा प्रकारची मलप्रवृत्ती अधूनमधून होणारी जो व्याधी आहे तो ग्रहणीमुळे, ग्रहणी दोषांमुळे, आणि तो चिकृत आहे, चिरकारी आहे। आज मलप्रवृत्ती पातळ झाली म्हणजे मला ग्रहणी दोष झाला किंवा एखाद्या पेशंटचा ग्रहणी दोष आहे त्याला
असं निदान नाही करू शकत, तो अतिसार आहे किंवा अजीर्णामुळे असेल. अन्य कोणतं कारण असेल, आशुकारी आहे, अतिसार आशुकारी आहे. खाली बघा, अष्टांग हृदय निदान स्थानांतर सो अतिसारो अतिसरणात आशुकारी स्वभावता. ग्रहणीपेक्षा वेगळा काढण्यासाठी अतिसाराचं आशुकार वर्णन केलेलं आहे. आणि ग्रहणी ही चिरकारी आहे. अनेक दिवस तुम्हाला अशा प्रकारचं पेशंट मिळाला की त्याला मधूनच दमा प्रवृत्ती होते. कारण काय सांगता येत नाही, त्याला अमुक अमुक खाल्लं आणि आलं असं पेशंट सांगू शकत नाही. पूर्वी अतिसार झाल्याचा इतिहास आहे किंवा नसेलही, पण अग्निमांद्य कारण घडली आणि त्याच्यानंतर अधूनमधून कॉन्स्टिपेशन होतं, अधूनमधून द्रवमलप्रवृत्ती होते, कधी कधी एकाच वेळी पातळ घट्ट चोथा पाणी अशा प्रकारची प्रवृत्ती होते. ग्रहणीचं प्रथात्मक लक्षण आहे. यो भुंगते ही विधी त्यक्त्वा, आहार सेवनाच्या विधी आहे. आहार विधी विधान म्हणजे चरक मीमांसा पहिल्या अध्यायात 24वा अध्याय बाजूच्या चौकटीत टाकलंय. उष्ण स्निग्ध मात्रावर जेवलं पाहिजे, पचल्यानंतर जेवायला पाहिजे, चांगलं शिजवलेलं खाल्लं. आपण जे ज्या ठिकाणी खातो देशही उत्तम पाहिजे, चांगला पाहिजे, इष्ट पाहिजे. सर्व उपकरण पण ज्याला वापरणार ती सर्व उपकरण इष्ट पाहिजे. ताट वाटी जे काय आपण घेणार ते स्वच्छ पाहिजे. फार जलद जलद खाऊ नये, फार विलंबित खाऊ नये, हळूहळू सावकाश खाऊ नये, गप्पा मारत खाऊ नये, हसत खेळत खाऊ नये. आणि जे खातोय त्याच्याशी मन एकत्र एकाग्र करून जेवलं पाहिजे. नाही तर आपण टीव्ही बघतोय, टीव्हीवरच्या सिरियल्स बघतोय आणि बघता बघता थांबत थांबत कधी घास खातो, कधी चावतो, कधी गिळतो, कळत नाही. अशी परिस्थिती असता कामा नये. त्यामुळे आहार विधी त्यक्त केलेल्या माणसाला ग्रहणी दोष होत असतो. तेव्हा नेहमी गरम जेवावं, स्निग्ध जेवावं, वरण भात असेल तर त्याच्यात तूप पाहिजे, आमटी असेल त्याला फोडणी दिली असेल तर स्निग्धच आहे. ज्या प्रकारची प्रकृती आहे त्यानुसार स्नेह वापरायला लागेल. मांसाहारी खाणाऱ्या माणसामध्ये आपोआपच स्निग्ध रसामज्जा जातच असते. मात्रावत पाहिजे. भूक आहे म्हणून भरपूर खायचं असं नाही, ते पचेल एवढंच खाल्लं पाहिजे. त्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्यात आणि आजच्या काळात तर गेल्या 2 वर्ष चांगली जेवलं पाहिजे, चांगली उपकरणं जेवणासाठी वापरली पाहिजेत, ती स्वच्छ असली पाहिजेत. हॉटेलमध्ये कधीच असं मिळणार नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं तरी सुद्धा आपल्याला स्वच्छ ताट वाटी मिळणार नाही. बऱ्याचदा आपण एकत्र असतो त्या फार गप्पा मारत खेळत जेवत असतो, कधीतरी ठसका लागण्याची शक्यता असते. आणि खाताना मन ठेवणार पाहिजे. ह्या गोष्टी नसतील तर ग्रहणी रोग होणार. तर पेशंटची आपण हिस्ट्री घेतो तेव्हा तो ह्या विधी विधानांचं विधानांचं पालन करतो का हे पाहणं महत्वाचं असतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट सुश्रुताचार्य सांगितलंय, अचारी निवृत्ते अपि, अतिसार निवृत्त झाल्याबरोबर, झाला नाही तरी अचार आहे आणि मंदाग्नी आहे, आहार सेवन केलंय तर अग्नी मंद दूषित होणार आणि ग्रहणी त्याच्यामुळे दूषित होणार. अतिसार निवृत्त नसतानाही असं अपत्य घडू शकतं. माझ्याकडे एक पेशंट आला, त्याच्या घरी मला जेवायला जायचं होतं, पण तो आला ते अतिसार होतो म्हणून आला होता. त्याने मी औषधं दिली, औषध दिले आणि गेल्यानंतर घरी बघतो तर तिखट, त्यांच्याकडचं जेवणच तिखट, त्यातून चिकन. आणि तो अतिसार असताना सुद्धा माझ्याकडून औषधं घेतली होती आणि तो तिखट मसालेदार चिकन खाणार होता. अग्निप्रदीप्त. त्यामुळे हे ऐतासन करून सुद्धा त्याला काही ग्रहणी झालं नाही. तो म्हणाला, काय डॉक्टर तुम्ही सांगितलं खाऊ नको, आणि मला तर काहीच त्रास झाला नाही. अशा वेळेला अग्निमांद्य असेल तर व्याधी होणार. आणि एखाद्या वेळेला अपत्य करून काही होत नाही, वारंवार असं अपत्य व्हायला लागलं तर मात्र ग्रहणी अवयव दूषित होऊ शकतो. दुष्टो, स म्हणजे अग्नी दुष्ट झाला तर लघु अन्नाचं सुद्धा पचन होत नाही. आणि ते पचन न झालेलं जे अन्न आहे अम्लता येते, सुप्तत्व प्राप्त होतं, अर्थातच त्याच्यापासून अन्नविष तयार होतं.
अन्न खाऊ नये, अग्नीचा विचार करून आहार केला पाहिजे, हे महत्वाचं. ग्रहणी म्हणजे काय, कोण चर्चा झाली असणार, पण थोडस त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ही जी सूत्र आहे अग्नि अधिष्ठान अन्नस्य, या गोष्टी मी परत रिपीट करणार नाही. पण अपक्वम धारयति अन्नम पक्वम सुदती पार्श्व. ग्रहणी अपक्व अन्नाचं ऍब्सॉर्प्शन होऊ देत नाही. एक तर ते वरतून निघून जाईल, सर्दी होईल, किंवा मार्गाने बाहेर पडेल, पण त्याचं ऍब्सॉर्प्शन होणार नाही. त्यामुळे अग्नीचं आहार रसाचं ऍब्सॉर्प्शन भागात होतं, इथे ग्रहणी आहे. कार्य बघत कार्य सुद्धा अन्नम गृह्णाती पचती विवेचय पुंचती. अन्नाचं ग्रहण करायचं काम आपण जर निश्चित करायला गेलं तर लघ्वांतराचं हे काम आहे. पण लघ्वांतर ग्रहणी हे शब्द सुद्धा थोडे मर्यादा त्यांच्या वेगवेगळ्या आहेत. लघ्वांतर हे स्मॉल इंटेस्टाईन त्याला म्हणतात ॲलोपॅथीमध्ये, तो भाग झाला. आपल्याकडे बृहतांत्र शब्द नाहीये, लक्षात घ्या. स्थूलांत्र शब्द आहे, कुठेही बृहतांत्र शब्द वापरलेले नाही करतात. स्थूलांत्र बृहतांत्र म्हटल्यानं मोठी चूक होईल अशातला भाग नाही, पण ग्रंथकार जे शब्द वापरतात ते वापरणं जास्त आवश्यक असतं. बृहतांत्र हा शब्दात कुठेही आहे. लार्ज इंटेस्टाईनचं ते ट्रान्सलेशन. तर लघ्वंत्र स्थूलांत्र दोन अवयव आपल्याला माहिती आहेत, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. आमाशय म्हणजे पित्ताशयाचा बरेचसे लोक अर्थ घेतात गॉल ब्लॅडर, पण आमाशयाच्या पुढे पित्ताशय, आमपक्वाशयाच्या मध्ये पित्ताशय. आपण अॅनाटॉमिकली पित्ताशय शब्द जर का गॉल ब्लॅडर साठी घेतला तर ग्रंथातलं सूत्र चुकीचं ठरतं आणि मग त्याला काही माहितीच नव्हतं असा अर्थ त्यातून काढला जातो. आमाशय म्हणजे स्टमक, पित्ताशय म्हणजे पित्तधरा कला. जिथे जिथे पित्ताशय शब्द आलाय त्या ठिकाणी पित्तधरा कला गृहीत करायची असते. उदाहरणार्थ ज्वरामध्ये आमाशय दोष उत्कृष्ट झाला असेल, ज्वर आरंभ तर बमन पित्ताशय दोष आले तर त्याला सनसनका. आता इथे पित्ताशय हा शब्द गॉलब्लॅडरसाठी नसून लघ्वांतरासाठी आहे. पित्ताशयात पित्तधरा कला आहे, षष्टी पित्तधरा नाम कला परिकर्तिता पक्व आमाशय मध्ये असतात. पक्वाशयाने आमाशयाच्या मध्ये पित्तधरा कला आहे, तिला ग्रहणी असं म्हणतात. ग्रहणी सा प्रकटिता. त्या जे पित्ताशय आहे त्याला पच्चमानाचे शब्द टीकाकारांनी, मला वाटतं माधव निदान किंवा अष्टांग हृदयाच्या टीकाकारांनी कुठेतरी एक ठिकाणी पच्चमानाचे शब्द वापरलाय. नाही तर जसं स्थूलांत्र शब्द वापरलाय, बृहतांत्र वापरले नाही, तसं पित्ताशयाला पच्चमानाशय हा शब्द नाही. म्हणजे आपण सहज म्हणतो आमाशय, पच्चमानाशय, पक्वाशय. ग्रंथकार पच्चमानाशय म्हणत नाही, ग्रंथकार पित्ताशय म्हणतात. बरं, हा लघ्वांतरामध्ये पित्तधरा कला सुद्धा त्याची जर आपण ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनात म्हणजे जर लघ्वांतर काम पाहिलं तर आपल्याला 3 भाग स्पष्ट दिसतात आणि शेवटच्या भागामध्ये अंगुली सदृश छेद आहेत, त्याला विलाय म्हणतात. तिथे ऍब्सोनोस, तर अन्नाचं शोषण व्हायचं तिथे मोठ्या प्रमाणात होतं. इथे पित्तस्रावी फार तुरळक असतात, पण पहिल्या 2 भागामध्ये पित्ताचं श्रवण करणारी याकृत पित्त आणि अग्निशयातलं पित्त. बघा, याकृत पित्त पचन करत नाही, ते रक्ताचा मल असलेलं पित्त आहे. ते एक अग्न्याशयातल्या पित्ताला मदत करतं. याकृत पित्त आणि अग्न्याशयातलं पित्त ड्युओडिनम मध्ये एका छिद्राद्वारे स्वतंत्रपणे हे 2 स्राव होतात आणि याकृत पित्ताच्या उपस्थितीमध्ये अग्न्याशयातलं पित्त हे पचनाचं काम करतं, अग्नीचं काम करतं. संपूर्ण लघ्वांतराच्या पहिल्या 2 भागामध्ये पित्तस्रावी ग्रंथी असल्यामुळे त्याला पित्तधारी कला, पित्तधरा कला असं म्हटलं आहे. शेवटचा जो भाग लघ्वांतराचा आहे त्या ठिकाणी पित्तधरा कला ही फार तुरळक असते, पण त्यापेक्षा शोषणाचं काम जास्त होतं. त्या अपक्वानं नसतं तिथे, पक्वच, आणि म्हणूनच ते प्रकाश टीकाकारांनी थोडीशी चूक केली चक्रपाणी, पार्श्व वाम पार्श्व असा शब्द वापरला.
वामपार्श्वात नाही, आणि म्हणून लोक फक्त डिओडिना म्हणजे ग्रहणीचा अर्थ करतात. ग्रहणी व्यापक आहे. शल्याच्या दृष्टीने काही असेल, सगळ्याच्या दृष्टीने काही असेल, काय चिकित्सेच्या दृष्टीने अन्नम गृह्णाति म्हणजे आमाशयातून पायलरिक स्फिंक्टर अन्न स्वतःकडे घेण्याचं काम ग्रहणी करते. इथला समन्वय करतातच. अन्नम गृह्णाति पचनाचं काम होतं, पचती. विवेचनाचं काम होतं. विवेचन कशाचं? आहारस, पुरीश, मूत्र, स्वेद, वायू यांचं. तर हे विवेचनाचं काम तिथे होतं. आणि पुन्हा मुंचन, त्या अवयवाचं त्या आशयाकडे मुंचन करायचं काम. जसं लघ्वांत्राच्या शेवटच्या भागामध्ये त्याला इलियम म्हणतो. ॲलोपॅथीच्या दृष्टीने विचार, शारीरिक ॲनाटॉमीच्या दृष्टीने विचार केला तर त्या इलियम मध्ये ऍब्सॉर्प्शन स्टार्ट झालेलं असतं, आणि ज्या अर्थी ऍब्सॉर्प्शन सुरू झालेलं असतं त्या अर्थी पक्व अन्न असतं, अपक्व नसतं, म्हणून ते पक्वाशय. इलियम सुद्धा पक्वाशयच आहे. मला आठवत आहे पूर्वी मी एका व्याख्यानाच्या वेळेला हे सगळं मांडलं होतं. त्यावेळेला त्यावेळेच्या अन्य वक्त्यांनी, त्यातला एक तर माझा विद्यार्थी होता, त्यांनी सुद्धा त्यावर टीका केली होती की असं म्हणणं योग्य नाही. पण आमाशय, पित्ताशय, पक्वाशय जे शब्द आहेत त्याच्यामध्ये पक्व अन्न जिथे असतं ते पक्वाशय, आम अन्न जिथे असतं ते आमाशय. त्यामुळे पक्व अन्न इलियम पासून पक्व अन्न असल्यामुळे आता ते ग्रंथकारांनी पित्त पक्वाशय असं म्हटलेलं आहे. पुढे आपल्याचं सूत्र बघू. आणि लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याच्या आधी उंडूक असतं, त्या उंडुकापासून पुरुषधरा कला सुरू होते आणि त्याच ठिकाणी द्रवकिट्टाचं शोधनाला सुरुवात होते. आणि हे द्रवकिट्ट हे पुढे जाऊन मूत्राचं पोषण करत असतात आणि स्वेदाचंही पोषण करत असतात व्यत्यासाने. त्या ठिकाणी वायू पोषक घटक सुद्धा होतात. त्याच्यानंतर काही उरलेले अन्न घटकात त्याचंही पचन तिथल्या उष्णतेने ऍब्सॉर्प्शन होतं, त्याचं पचन होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण म्हणू शकतो की स्टमक म्हणजे आमाशय म्हणजे स्टमक, पित्तद्रा जे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे इंटेस्टाईनल ज्यूस रवण करणारी जी कला आहे ती. पक्वाशय हे एम आणि लार्ज इंटेस्टाईनचं, या दोघांना मिळून पक्वाशय शब्द वापरलेला आहे. ग्रहणीचे प्रकार तुम्हाला माहिती आहे, 4 प्रकार आहेत. विषय झाला असेल कदाचित वात, पित्त, कफ आणि सन्निपात. वातात, पित्तात, कफात रोगात त्रिभ्य एव चतुर्था पृथक दोषही सन्निपाताचे जायते. त्या बाजूच्या चित्रात जे ब्राऊन कलर मध्ये आहेत वातात, पित्तात आणि कफात, आणि मध्ये रेड कलर आहे सन्निपातात. पण मध्ये मध्ये मी वात पित्तात, पित्त कफात, वात कफात असंही एक आहे. कारण इथे जरी सांगितलं नसलं तरी चिकित्सा करताना वात पित्त कफ, वात कफ अशा प्रकारचे प्रकार आहेत का हे बघणं आवश्यक असतं. बघा, संसर्ग ग्रहणीचं वर्णन म्हणजे 2-2 दोषांनी निर्माण होणाऱ्या ग्रहणीचं वर्णन चरक संहिता 8व्या अध्यायात आहे. त्रिचतुर्च संसर्गाने एवं विकल्पयेत उत्तिष्ठैषा अतिसारोक्ता सर्व रोगेषु अपि सुता. आता मला माहिती आहे अतिसाराचे 6 प्रकार केले. कोणी ग्रंथकार 6 प्रकार सांगले, ते वेगवेगळे सांगत असेल पण प्रकार 6 सांग. पण सिद्धिस्थानात 8व्या अध्यायात त्यांनी म्हटले की मला वाटतं 36 प्रकार सांगितले अतिसाराचे, परम्युटेशन कॉम्बिनेशन. आणि तिथे 2-2, 3-3, 4-4 म्हणजे वायू, पित्त, कफ आणि रक्त या 4 घटकांचा परम्युटेशन कॉम्बिनेशन होणारे प्रकार विकल्प वर्णन केलेला आहे. आणि सर्व रोगांमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे असं प्रकार सगळ्यात शेवटी सर्व रोगेषु अपि स्मृता या चरक सिद्धिस्थान 8वां अध्याय 34 अध्याय. ग्रंथकार एक थोडस त्यांची शैली आहे, जे प्रकृती समवाय आरब्ध असे व्याधी असतात, अतिसार
सांगितलेला नाहीये, गणित केलेलं नाही, स्वतंत्र वर्णन केलेलं नाही, स्वतंत्र त्याचा गणना केलेली नाही. विकृतीविषयी समवायाचं मात्र त्यांनी गणना केलेली आहे व्याधी स्वभावामुळे. ते दोन दोष जेव्हा एकत्र व्याधी निर्माण करतात आणि दोन्ही दोषांची लक्षणं एकत्र दिसतात तेव्हा तो प्रकार सांगितला जातो. जसं ज्वरामध्ये वात कफाच्या ज्वरात स्वेद प्रवृत्ती होते. आता स्वेद प्रवृत्ती पित्तामुळे आहे, पण वात कफाच्या ज्वरात स्वेद प्रवृत्ती होत असल्यामुळे द्वंद्वज ज्वराचं वर्णन केलं. 5 गुलुम सांगितले, तिथेही तसंच आहे. 6 अर्श सांगितले, तिथेही तसंच आहे. तर पुढे अतिसाराच्या बाबतीतही आहे. मला सांगायचं असतं की संख्याचं नियमन करायला पाहिजे. पूर्वीच्या काळी पाठांतर असायचं, त्यामुळे तुम्ही कमीत कमी तुम्हाला लक्षात ठेवायला लागलं तर बरं आहे. तरी विकल्प संपर्काच्या दृष्टीने पण आणखीन प्रकारे करू शकतो. असं बघितलं तर अन्नविष तयार होतं. अन्नविषच्या खेरीज म्हणजे आम, त्या खेरीज जीवाणूंच्या उपसर्गाने सुद्धा ग्रहणी होत असते. विविध प्रकारचे जीवाणू किंवा अमिबा वगैरे सारखे परजीवी कृमी हे किंवा विकृत कृमी हे व्याधी निर्माण करू शकतात आणि ग्रहणीसारखेच व्याधी निर्माण करतात. वारंवार अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊन ग्रहणी होऊ शकते, पण त्या प्रकारच्या म्हणजे कृमीजन्य किंवा जंतुजन्य ग्रहणीचं वर्णन ग्रंथकार करत नाहीये, कारण आपल्याकडे त्यांचा दोषज प्रकारामध्येच आहे. बघा, आपण स्लिप आपल्याला कफप्रधान गौरव आहे, महत्व आहे, त्याचप्रमाणे कफाधिक्य आहे. जसं कफाधिक्याने श्लीपद होऊ शकतो तसं जंतुजन्य सुद्धा आहे. सगळे विकार तसेच आहेत. अतिसारामध्ये दूषित जलप्राशन हे कारण सांगितलं आहे. दुष्टांबुपान, त्या दुष्टांबुपान सेवन तर अतिसार किंवा टायफॉइड सारखे रोग होऊ शकतात. त्याच्यात अतिसाराचे लक्षण असू शकतं. म्हणजे मला म्हणायचं जंतुजन्य विकारांमुळेच आपण दोषजन्य विकारांमध्येच केलेला आहे, पण कधी त्याचा जंतू चिकित्सा केल्याशिवाय आपला उपशय मिळेल असं दिसत नाही. त्या ठिकाणी मात्र जंतूंचा विचार आपण चिकित्सा त्या दृष्टीने करायला पाहिजे. सामान्य लक्षणं मी घेत नाही. आपण एक संप्राप्तीच्या दृष्टीने 2 घटकांचा विचार करू. समानेन आवृत्ती अपाने ग्रहणी पार्श्वरूप गदा शूलम जय. आता इथे 3 व्याधी सांगितलेत. समानेन आवृत्ती अपाने, समानाने अपानाला आवृत्त केलं तर ग्रहणी होईल. म्हणजे ग्रहणी या विकारामध्ये, प्रत्यक्ष ग्रहणी विकारामध्ये कोणता वायू विकृतो आणि कोणता वायू कोणाला आवृत्त करतो याचं वर्णन केलेलं नाही. पण आवरण प्रकरणामध्ये समानाने आवरण अपान जर आवृत्त झाला असेल तर ग्रहणी हा व्याधी होतो. आणि ग्रहणीत तुम्हाला माहिती आहे पार्श्वशूल, रुद्गद, उदरशूल या प्रकारची लक्षणे दिसतात. तर ग्रहणी, पार्श्वशूल, गद आणि माशात शूल होणं या ठिकाणी समानाने अपानाला आवृत्त केलेलं असतं असं समजायला पाहिजे. आणि चिकित्सा असं बघा, दीपनम सर्पी दिश्यते, तिथे पण करणारं दीपन द्रव्याने सिद्ध केलेलं द्यायला सांगितलं. म्हणजे आवरण प्रकरणामध्ये पुनरुक्ती नाहीये. ज्या गोष्टी पूर्वी सांगितलेल्या नाहीयेत किंवा गद्यात सांगितलं त्यांचं त्यात वर्णन करण्याचं काम तर्काचार्यांनी 28व्या अध्यायात आवरण प्रकरणात केलंय, आवरणाचं वर्णन करताना केलंय. आणि असं म्हटलंय याला पुनरुक्ती दोष म्हणू नये, कारण पूर्वी न सांगितलेल्या गोष्टी सांगणं आणि गद्यात सांगितलेल्या गोष्टी सांगणं जर पुन्हा केलं असेल तर तो पुनरुक्ती दोष नसतो. तर आपण ग्रहण विचार करताना समान वायू अपानवायूला आवृत्त केलं तर होतो अपानवायू समानाने आवृत्त, ही संप्राप्ती विचारात घेतली पाहिजे. पात्राचे ग्रहणी पटकन नजर कटुतिक्त कशास अतिवृक्ष अतितल प्रमितासन. प्रमितासन म्हणजे आहार सेवन करणं, अशा वेळी खाणं, अतित काल सेवन भोजनम आणि एक रसासन, एकाच प्रकारचं अन्न मी नेहमी खात राहतो. ह्यार सर्व वेगनिग्रह आणि मैथून ही एक प्रतिकात्मक विहार आणि आहार विहार सांगितलेला आहे. त्याने कुपित झालेला वायू अग्निमांद्य करतो आणि समान वायू
जर का स्वस्थानातून बाहेर पडला तर अग्निमान होईल, तो अपानाला आहुत करेल, ग्रहणी होईल. सगळी लक्षणं बघा इथे. बघा पार्श्वरुजा तिमिरम कर्णयो स्वना पार्श्वरूप पार्श्वरू वंशण ग्रीवारो कृष्ण विसूचित हृदपीडा. बघा पुन्हा आले हृदपीडा. खाली बघा स्वात गुल्म हृदरोग प्रिया शंकीच मानवा. शूलमच्या आमाशय शब्द हा गुल्मासाठी आहे, कारण गुल्मा व्याधीचं वर्णन चराचार्यांनी स्वतंत्र केलेलं नाहीये. शूल या व्याधीचं वर्णन स्वतंत्र केलेलं नाही. गुल्म या अध्यायातच केलं आणि गुल्माचा अध्याय सांगताना सांगितलंय आमाशय शूल असेल तर अमुक चिकित्सा करा, व्रणित शूल असेल तर अमुक चिकित्सा करा, पक्वाशय शूल तर अमुक चिकित्सा करा. त्या शूलमच्या आमाशय समानाने आपण आवृत्त झालं असताना दिसणारी लक्षणं बरीचशी दिलेली आहेत. आता यातली काही लक्षणं तुम्हाला सोपवतोय, कारण पंचकाचं वर्णन करणं माझा लेक्चरचा नाहीये भाग, तर तुमच्यावर सोपवतो. काही लक्षणं तुम्हाला कोष्ठाची दिसतील, काही लक्षणं म्हणजे ग्रहणीची दिसतील, काही लक्षणं उपाशाची दिसतील आणि काही लक्षणं सार्वजनिक दिसतील. त्याचं एक तुम्ही एक वर्गीकरण करून ठेवा, कारण चिकित्सा करताना ग्रहणी आश्रिते दोषे, लीनम पक्वाशे आणि सर्व शरीरगती असं आपल्या 3 भाग करायचे आहेत चिकित्सा. त्यामुळे या लक्षणांची आपण कशा प्रकारे वर्गीकरण. मलप्रवृत्तीला महत्व आहे. प्रत्येक प्रकारामध्ये एक वेगळी मलप्रवृत्ती सांगते. चिरात बराच वेळ लावावं लागतं, दुःखम कुंठावं लागतं, तेव्हा कुठे थोडस द्रव प्रवृत्ती होते, शुष्क द्रव मलप्रवृत्ती होते. एक तर शुष्क किंवा पातळ होईल. आणि तनु आमम, त्याला काही चिकटपणा घट्ट असा पण नाही, एकदम पातळ मलप्रवृत्ती, पाण्यासारखी मलप्रवृत्ती होते, त्या मात्रेत होते. साम असते. आता सामर्थ्याची लक्षणं पुरुषाची दिलेली आहेत, ती लक्षणं आपल्याला बघायला लागतील. पास होतात बऱ्याच प्रमाणात मलप्रवृत्तीच्या वेळी आणि फुकट फेसकट अशा प्रकारची मलप्रवृत्ती होते. चिरात दुःखम द्रवम शुष्कम तन्मम शब्द फेनवत ही मलप्रवृत्ती वातज ग्रहणीच्या सांगितलेली दिसते. पित्तच्या ग्रहणीचं तुम्ही बघा कारण विदाई चाराध्यायी ही सगळी उपलक्षणात्मक कारण आहेत. सगळी पित्त प्रकोपाची कारणं या ठिकाणी घ्यायला पाहिजेत. या कारणाने वाढलेला पित्त अग्नीची विकृती करतो. आता इथे का तर जल तप्तम किंवा अनिलम या पित्तामध्ये द्रवगुण वाढलेला असतो आणि त्यामुळे अग्निमांद्य होतो आणि त्याचा परिणाम अर्थात अम्ल गुणोत्तम अम्लपित्तम ज्यावेळी आपण म्हणतो त्या पित्तामध्ये द्रवता वाढलेली असते, तेव्हा त्रास काय होईल, ढेकर पुती म्हणजे दुर्गंधीयुक्त असतील किंवा काहीतरी करपलं ऍसिड अशा प्रकारचं होईल. अम्लोद्गार अम्लातलं लक्षण आहे. अम्लपित्ता वर्णन चरकाचार्याने अम्ल ग्रहणीच्या आतच केलेलं आहे. बघा अजीर्णामुळे आमंद निमित्त होते. आम जेव्हा पित्ताबरोबर मिश्रित होतो तेव्हा अम्लपित्त होतो. स्वतंत्र वर्णन केले नाहीये. नंतर मग पुढे ग्रंथकारांनी माधवनिदानाने अम्लपित्ताला स्वतंत्र काढले. हृददाह हृदयात जर होते, परत पित्ताचं लक्षण. कंठदाह अम्लपित्ताचं लक्षण. रुची रुडर अम्लपित्त हे आशुकारी आहे, पण वारंवार अधनमधन हे होत राहिलं तर पित्तच्या ग्रहाचा विचार करायला पाहिजे. परत हे मलप्रवृत्ती सांगे सोजीर्णम नील पिताबम पिताबा सारे ते द्रवम. इथे दाह होतो, दाह होतो. विविध वर्णी मलप्रवृत्ती असते, इंद्रवर्णी पीतवर्णी अशा प्रकारे. ग्रहणीच्या निदान पंचकाचा थोडासा विचार केल्यानंतर आपण ग्रहणी दोष चिकित्सा सूत्राकडे वळूया. एक भाग थोडासा शेवटचे कपात लक्षण महत्वाचं सांगायचं. स्त्रीशु अहर्षणम हे लक्षण बऱ्याचदा दिसतं. अकृष्टस्यापि दौर्बल्य, माणूस जाडजूड असतो पण त्याला थकवा फार वाटतो, आळस येतो, कुठलाही उत्साह असतो कामामध्ये. असं जर तुम्हाला दिसत असेल तर समजा की तो कफाच्या ग्रहणी आहे. मलप्रवृत्ती बघा नाम श्लेष्म संस्कृतम गुरु वर्च प्रवर्तनम. तुम्हाला कदाचित आठवत असेल कफावृत्तानात सुद्धा हेच लक्षण सांगितलंय. विनाम श्लेष्म संस्कृतम गुरुवर्च प्रवर्तनम. जिथे समानवायू आपणाला आवृत्ती केल्याने ग्रहणी होते, समानवायूच्या बरोबरीने ज्या कफाची कारणं घडतात, कफ हा व्याधिकर दोष असतो, व्याधी उत्पादक दोष असतो समानवायूच्या बरोबरीने, तेव्हा कफावृत अपान झाल्याने कफज ग्रहणी होते. आणि त्यावेळी भिन्नाम श्लेष्म संस्कृतम गुरुवर्च प्रवर्तन म्हणजे बसरट मलप्रवृत्ती होते, कफयुक्त असते, चिकट श्लेष्मा बरोबरीने असतो,
पाण्यात तो बुडतो, अशा प्रकारची मलप्रवृत्ती होती. आता आपण चिकित्सा सूत्राकडे वळूया. झूम असल्यामुळे 40 मिनिटांमध्ये मला आटपायला लागेल. ग्रहणीम आश्रितम दोषम अजीर्णवत उपचार. आता हे अष्टांग हृदयाचं सूत्र आहे. ग्रहणीमध्ये आश्रित जे म्हणजे ग्रहणी दोषांची चिकित्सा अजीर्ण अतिसारत्व विधी म्हणजे आमपक्व क्रममित्वा नातिसारे क्रिया येतात. आमपक्वाचा विचार करून अतिसारामध्ये चिकित्सा करायची असते. तस्य आममच्या विपाचे, त्या अतिसाराची बरीचशी चिकित्सा आपण ग्रहणी दोषाच्या ठिकाणी करायला लागतो. अजीर्णवत उपाचारात म्हणजे लंघनम कार्यम आमेतु, म्हणजे कफज ग्रहणीमध्ये लंघन चिकित्सा. विस्तब्धे स्वेदनम वृषम आहे ते. विदग्धे वमनम यद्वा यथावस्थम हितम भवेत. थोडक्यात चिकित्सा सूत्र आहे. अतिसारोक्त विधिना अतिसारो विभुष्ट भवती आमाशयान्वयः हत्वाग्निं वातजे अपि अस्मात् प्राक तस्मिन लंघनम हितम. वातज अतिसार असला तरी तिथे लंघन चिकित्सा करायला पाहिजे. म्हणजे जसं सामे वातेपी लंघनम, वायू जर साम असेल तर सामता कमी होईपर्यंत आपण लंघन चिकित्सा द्यायलाच पाहिजे. ग्रहणीत सुद्धा आपण वातज अतिसार म्हणजे प्रत्येक ग्रहणीची आपण सामता निरमता या दृष्टीने परीक्षण करायचे आहे. आणि सामता असेल तर एक चिकित्सा आणि परिपक्वता आल्यानंतर दुसरी चिकित्सा असं करायला लागतं. चरकाचार्यांनी 15वा अध्याय शेवटी सांगताना स्नेहनाम स्वेदन शुद्धी लंघनम दीपन लवण क्षार मध्वारिष्ठ सुरासवा विविधा तक्र योगाश्च दीपनानामच्या सर्पिशाम ग्रहणी रोगी बी सेव्या. हे रोगी ग्रहणीच्या रोग्याने काय करावं, स्नेह स्वेदना आदी उपचार, हे सगळ्यात शेवटी थोडक्यात चरकाचार्यांनी सांगितलंय. आपण याच सूत्राच्या आधारे चिकित्सा सूत्र बघणार आहोत. सामान्य चिकित्सा सूत्र असं आहे. ग्रहणीम आश्रितम दोषम विदग्धाहार मूर्छितम सविष्टंभ प्रसेकार्ती विदाह अरुची गौरव लिंगान्वितम. इथे काय करायचंय, तिथे ते वमन द्यायचंय. सुकोष्ण मदनफूल पिपली सरशप यांच्या काड्यानी वमन चिकित्सा करायची. मदन फलानी किंवा पिपली सरशप यांच्या काड्यानी. आता इथे पिपली म्हणजे आपण लेंडी पिंपळी म्हणतो ती, किंवा मदनफूल पिपली म्हणतात. तर ते निश्चित रुग्णाचं बल वगैरे पाहून आपण विचार करायला पाहिजे. दोष उत्कृष्ट झाले असतील, बाहेर पडायचा प्रयत्न करत असतील, तर त्या ठिकाणी आपण नुसतं पिपली सरशप काड्याने वमन दिलं तरी चालेल. नाहीतर जर उत्कृष्ट दोष नसतील तर तिथे आपण मदन फलाचा काढा पाजून मग सार्वत्रिक दोषांचं गोष्ठाकडे आणून मग वमन केलं पाहिजे. हे सविष्टंभ मादीची लक्षणं सांगितली, सगळी सामतेची लक्षणं आहेत. अशा वेळी जर दोष उत्कृष्ट असेल तर वमन देऊन टाका. आमाशय दोष असेल तर आमाशयाची चिकित्सा लंघन आणि वमन आहे, ही चिकित्सा करा. जर पित्तपक्वाशयात दोष गेले, आता हे पित्तपक्वाशय काय ते मी पुढे सांगणार आहे लगेच. पित्तपक्वाशयात दोष गेले, लीन झाले असतील आमदोष, तर विरेचन चिकित्सा द्यावी. सदीपन नाही, आधी दीपन करायचं आणि मग दीपन द्रव्यांयुक्त विरेचन द्रव्य. साव्य म्हणजे विरेचन. सर्व शरीरगत जर सामरस असेल तर आधी लंघन पाचन करायचं. विशुद्ध आमाशयस्मय जर आमाशयाचं शोधन करून त्याच्यानंतर आपण पंचकोलादींनी शोधन करू. म्हणजे पंचकोलादींनी श्रुत सिद्ध पेया लघवंदांचं सेवन करू शकतो. दीपन द्रव्यांनी युक्त योगांचं आपण सेवन करू शकतो. ग्रहणी विकारामध्ये दीपनीय गणातील द्रव्य सर्वथा वापरावे. सर्वथा दीपन सर्वम ग्रहणी रोगीणाम मित्रम. कोणताही ग्रहणीचा रुग्ण असतो त्या ठिकाणी अग्निदीपनाची चिकित्सा करायला पाहिजे. जर पित्तचे असेल त्या ठिकाणी उष्णद्रव्य फारसे न वापरता आपण जे ज्वरामध्ये काळावाळा नेत्रवाळा आदी जे द्रव्य सांगितले तिक्त रसाची, त्या रसाने पित्ताचं पचन करणं आवश्यक असतं. अग्नीचं प्रदीपन होऊ शकतं. आपण परीक्षण करतो तेव्हा ग्रहणीगत वात पित्त कफ वात कफ पित्त कफ ही सान्निपातिक दोष आहेत, त्याचा विचार करायला पाहिजे. पक्वाशयामध्ये वातज पित्तज कफज संसर्गज आणि सान्निपातिक दोष आहे का, त्याचा विचार करून चिकित्सा करायला पाहिजे. सर्व शरीरात दोष असतील तर हे पुन्हा वातादी संसर्ग सन्निपातिक दोष आहेत का, त्यांचा विचार करून चिकित्सा करायला पाहिजे. कारण पुढे जाऊन ग्रंथकारांनी जे मी सगळेच चिकित्सा सूत्र
तुमच्या समोर ठेवणार नाहीये. पण जेव्हा कल्प सांगितले त्या कल्पामध्ये वातपित्तज ग्रहणी त्याचा उपयोग करावा, पित्त कफज ग्रहणी त्याचा उपयोग करावा, वात कफज ग्रहणी आपलं पित्त वातज ग्रहणी त्याचा उपयोग करावा, अशा प्रकारचं एकेका कल्पांच्या खाली वर्णन केलेलं दिसतं. त्या संसर्ग ग्रहणी हे ग्रंथकाराला मान्य आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण पक्वाशयाबद्दल बोलत होतो. पक्वाशय दोन प्रकारचे, पित्त पक्वाशय आणि वात पक्वाशय. हे काय माझ्या मनचं नाहीये, हे सुश्रुत संहितेमध्ये पक्वाशयगत वात बघा, वातव्याधी अध्यायामध्ये पक्वाशयगत वात चिकित्सा सूत्र बघा काय दिलंय. पित्त पक्वाशयात दोष असतील तर स्नेहविरेचन द्या, जसं एरंडचे त्रिफलाकृत किल्वक सर्पी इत्यादी. आणि वातपक्वाशयात जर दोष असतील ते निरोह बसतील द्या, लवणोत्तर प्राश सेवन करा. म्हणजे अशा प्रकारची चिकित्सा, दोन प्रकारची चिकित्सा ग्रंथकारांनी दिली आहे. आणि विरेचन कधी द्यायचं. गल्लट टीकाकार म्हणतात पित्त वात वेदेन पक्वाशयो द्विधा. दोन प्रकारचं पक्वाशय आहेत, पित्त वात वेदेन. त्या पित्त पक्वाशय आणि वात पक्वाशय असे पक्वाशयाचे दोन प्रकार आपल्याला मानायला पाहिजेत. जर पित्त पक्वाशयात दोष असेल तर स्नेहविरेचन द्या, वात पक्वाशयात असतील तर निरोग असतील द्या. तर ही सगळी चिकित्सा म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे वायू मल कफ पित्ताने आवृत्त वायू आहे का, तर काय चिकित्सा करा. वात असेल तर काय द्या, श्लेष्मावृत वात असेल तर काय द्या, पित्तावृत वात असेल तर काय द्या. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला डल्लनाच्या म्हणजे त्या सूत्राच्या पक्वाशयगत वाताच्या चिकित्सा सूत्रामध्ये दिसतं. तर पित्त पक्वाशय म्हणजे इलियम, जे पित्ताचं स्थान असून अन्न पक्व अन्नाचं शोषण होतं ते पक्वाशय, पित्त पक्वाशय. मगाशी मी त्याच्यावर चर्चा केली होती, पण प्रत्यक्ष ग्रंथामध्ये हा संदर्भ आहे. त्या ठिकाणी पित्त पक्वाशय आणि वात पक्वाशयाचं वर्णन मिळतं. विशुद्ध आमाशयस्मै पंचकोलादिवी सुतम तद्यात पेयादि लग्वन्नम पुन्हा योगसिद्धीपणानं. आता वमन विरेचनाने आमाशय शुद्ध झाल्यानंतर लघु अन्नाचं सेवन करायला पाहिजे. पंचकोलादींनी सिद्ध केलेलं त्याची पेया यासारखं लघु अन्न द्यायचं. अन्न काले म्हणजे भूक लागल्यानंतर या यवाग पेया यवागुआदी जे अन्न रुग्णाच्या अग्नीप्रमाणे हलकं अन्न पंचकोलादींनी दिला सिद्ध करून द्यायला पाहिजे. दीपन योग पटू म्हणजे लवण आणि दीपन द्रव्यांनी युक्त कल्प वापरायचे. हिंगवाष्टक चूर्ण, लवण भास्कर चूर्ण, सामुद्री चूर्ण, परत राजक्ष्मा अध्यायात सांगितलेले राग शाडवती हे दीपन योग झाले. त्यांचा वापर ग्रहणीच्या रोगांमध्ये करायला पाहिजे. दद्यात साती विषाम पेयाम आमे सामला स नागराम पाने अतिसार विहितम वारी तक्रम सुरादिच. अष्टांग चिकित्सा सांगितलं सूत्र आहे. काही ठिकाणी आपल्याला चरकाने सांगितलेल्या गोष्टी थोड्याशा गेयता असलेल्या वाक्यांमध्ये सूत्रांमध्ये अष्टांग हृदयात सांगितले आढळतात. आणि त्याचं इथे मी समावेश अशासाठी केला की आपण चरकाचं सूत्र थोडंसं किचकट सूत्र पण ते चांगल्या प्रकारे पाठांतर करता येईल अशी गेयता असलेले सूत्र अष्टांग हृदयकारांनी दिलेलं आहे. अमावस्थेत काय करायचं. अतिविषा सिद्ध ईशत अम्ल शुंठीयुक्त पेया द्यायची. अतिविषेने सिद्ध केलेलं आणि आंबट शुंठयुक्त, आंबट आणि शुंठीयुक्त पेया. अतिसारोक्त वारी लक्षात घ्या. अतिसारोक्त पाणी पाणी करून प्यायला सांगितलंय. पाये जलम खाली सूत्र आहे बघा. तक्र सुरादी सातम्याचा विचार करून पानार्थ द्यायचे. वारी द्या, ताक द्या, सुराधिक जे सातमे असेल ते द्या पेयपान करण्यासाठी तहान लागली असताना. पाचनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. वचा प्रतिविषाभ्याम नवा मुस्तापर्पटके नवा रिबेर नागराभ्यामा दोन आहे. त्या तीन वेगवेगळी अनक आहेत. वचा प्रतिविषा किंवा मुस्तापर्पटक किंवा रिबेर नागरा. ते जसं या द्रव्यांनी सिद्ध केलेले तीन प्रकार का सांगितले. वचा आणि अतिविषा. वचा ही वातकफग्न आहे, अतिविषा त्रिदोषग्न. वातज कफज वातकफज अशा पर्पटक पित्त कफग्न आहे. तर त्यांनी द्रव्य सिद्ध केलेलं जल हे कफपित्तज ग्रहणीवर आपण देऊ शकतो. रिबेर नागर दोन द्रव्य आहेत, पित्त कफग्न वात कफग्न. त्या त्रिदोषज किंवा पित्त कफ प्रधान ग्रहणीमध्ये आपण या रिबेर नागराचा उपयोग करू शकतो. हे तीन सांगताना सुद्धा
एक एक दोन दोन दोषांनी युक्त अशा ग्रहणीमध्ये किंवा सान्निपातिक ग्रहणीमध्ये कोणतं पाणी प्यायचं अशा प्रकारचं आपण विकल्प ठेवले पाहिजेत. वा शब्द हा विकल्पासाठी आहे. हेही द्या, तेही द्या, तेही द्या असं नाहीये. हे द्या किंवा हे द्या किंवा हे द्या. कधी द्यायचं तर दोषानुसार द्यायचं. तक्रेण वांती सोमेन, तक्रेण अवंती सोमेन, यवाग्वा तर्पणी नमा सूर्या मधुना वात यथा सात्म्यम उपाचरे. कदाचित ताकानी, कदाचित अवंती सोमेन म्हणजे कांजी देऊन, कदाचित पेया देऊन, कदाचित तर्पण देऊन, कदाचित सूर्या देऊन, कदाचित मध देऊन उपचार करावेत. हे रुग्णाला सात्म्य असेल त्याप्रमाणे यथा सात्म्य द्यायचंय. कोणाला पेया सात्म्य असेल, कोणाला ताक सात्म्य असेल, कोणाला ताक बिलकुल पीत नसेल, त्याला सात्म्य नसेल, त्याला ताक देऊ नका. कांजी ही काय पिण्याची गोष्ट आपण मुंबईत तरी नाही करत, पण साऊथला कांजी प्राशन करतात, तिथे सात्म्य आहे, त्यांना ते देता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं ज्या माणसाला सुरा सात्म्य आहे, ज्या माणूस मद्यपी आहे, त्याला जर ग्रहणी असेल तर सुरा द्या. अर्थात आजची मद्य आणि त्या काळची सुरा त्यात फरक आहे. आता आपण सामतेची सगळी चिकित्सा बघितली. आता आपण निराम वातच्या ग्रहणीची चिकित्सा सूत्र बघूया. मी ते सूत्र लिहून ठेवलेत. चरक चिकित्सा 15वाध्याय 77 ते 81 सूत्र क्रमांकामध्ये निराम वातच्या ग्रहणीची चिकित्सा येते. मुद्दे त्याचे असे आहेत: स्नेहपान करा, निरोबस्ती द्या, विरेचन द्या, अनुवासन द्या, लघवन्न सेवन करा. आता हे उपचार कधी करायचे हे महत्वाचं आहे. ज्ञात्वा तू परिपक्वम, परिपक्व वातच्या ग्रहणी आहे अशा वेळी काय करायचं? अग्निप्रदीप म्हणजे आमाचं पचन झाल्यानंतर दीपनीय युतम सर्पी, आमाचं पचन झालंय आता अग्निप्रदीप्त करायचं आहे. त्या दीपन युतम सर्पी आपण मगाशी बघितलं, समानेना आवृते अपाने दीपनम सर्पिष्यते. बघा इथेही त्यांनी चरक चिकित्सा असताना इथेही तसंच म्हटलंय की वातच्या ग्रहणी समानाने अपानाला आवृत्त करून जर ग्रहणी होत असेल त्या ठिकाणी दीपन सर्पीचा वापर करायचा. दीपन सर्पी म्हणजे कुठलं? षडविरेचन अध्याय आहे, त्याचे दीपनीय गण सांगितलं. तर पुढे मी दिलंय बघा, चरक सूत्रांचा 4था अध्याय ते दिलेलं आहे. तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला नंतर पीपीटी युट्यूबवर पाहायला मिळणार आहे. तर मी सगळं वर्णन करत बसलो तर आपला परत तिसऱ्यांदा युट्यूब चालू करायला लागेल झूम, आणि वेळही निघून जाईल. त्यामुळे आपण ह्या गोष्टी जी कुठली दीपन द्रव्य आहे ती बघा. आता बल्लाचा कास्तीने तूप सिद्ध केलेलं आपण पित्तच्या ग्रहणीवर वापरणार नाही, तेव्हा कुठलं द्रव्य दोषानुसार निवडून त्याचा उपयोग आपण करायचा आहे. आता पिप्पली पिप्पली चव्य चित्रक नागर ही 5 द्रव्य षटपल घृतामध्ये आहेत. त्याच्यामध्ये षटपल घृतात यवक्षार आहे. तर ही 5 द्रव्य आणि यवक्षार असेल तर षटपल घृत होतं, ते कफाच्या ग्रहणीत वापरायचं आहे. तर कोणती दीपनीय सर्पी आहे ते आपण दोषांचा विचार करून ठरवून त्याच्याप्रमाणे वापरता येईल. दशमूलाद्य घृताचं वर्णन चरक चिकित्सास्थानात आलंय. करोति अग्नि बलम वर्णम वातग्नम भुक्त पाचनम. किंवा वातज अशा प्रकारच्या ग्रहणीमध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी, अग्नित दीपन करण्यासाठी दशमूलादी घृत देता येईल. तृष्णादी घृत, जर तुम्ही वायू आणि कफामुळे जर ग्रहणी असेल तर या तृष्णादी आणि मंदाग्नी असेल तर तृष्णादी घृताचा वापर करता येईल. पंचमूलाद्य घृत आणि चूर्ण याचा वापर आपल्याला वातज ग्रहणीमध्ये, कफज ग्रहणीमध्ये वाते श्लेष्मावृते सामे किंवा कफज, बघा लिहिलंय वाते श्लेष्मावृते सामे कफे वा वायुनोद्यते, वायून उद्यते, वायूने उदिरित केलेला कफ असेल किंवा स्वतःच्या कारणाने वाढलेला कफ जर वायूला अडवत असेल तर पंचमूलाद्य घृत आणि चूर्ण द्यायचंय अग्नी म्हणजे आमाचं पचन आणि अग्नि प्रदीपनासाठी. कोणतंही तूप द्या असा याचा अर्थ करू नये. जे ग्रंथकारांनी सांगितलं शक्यतो त्या घृतांचाच वापर करायला पाहिजे. आता महातिक्त घृत पंचतिक्त घृत इथे जरी म्हटलं नसलं तरी पैतिक असेल तर त्या ठिकाणी महातिक्त पंचतिक्त घृत हे आपण पित्तच्या ग्रहणीमध्ये आमपाचन आणि अग्निप्रदीपनासाठी करू शकतो. आता वातच्या ग्रहणीमध्ये निरोबस्ती. एक लक्षात घ्या, दिसला पेशंट ग्रहणीचा की त्याला बस्ती द्या असं करू नका. इंडिकेशन दिलेली आहेत. काही जण म्हणतात बस्तीला मित्र करा, जरूर करा, पण तो कधी द्यायचा हे निश्चित करायला पाहिजे. आला पेशंट, पडा कॉटवर पडा, तुम्हाला बस्ती देतो, अशा प्रकारे ज्यांना
ज्यांना योग्य माहिती आहे त्यांनीच करावं. सगळ्यांनी त्याचं अनुकरण करू नये. चांगल्या प्रकारे जे असे बस्ती देणारे आहेत ते पूर्णपणे विचार करतात की कोणता बस्ती द्यायला पाहिजे, कशाने बस्तीची चिकित्सा करायला पाहिजे, कोणती द्रव्ये दिली तर चांगली, याचा विचार करून आणि कुठल्या कंडिशन मध्ये त्याचा पूर्ण विचार करून बस्ती द्यायची असते. आता सगळेजण अनुकरण करता करता कधी बस्ती द्या, कधी विरेचन द्या, कधी वमन द्या असा प्रकार करायला लागतात आणि पुढे जाऊन आपला पंचकर्माचे उपद्रव म्हणून काही व्याधी बघायला मिळते. असं होऊ देऊ नका. इंडिकेशन बघा. अग्नी किंचित संदूषित झालेला आहे, सक्त विटमल प्रवृत्ती आहे, म्हणजे वीट प्रवृत्ती एकदम कडक आहे, मूत्र प्रवृत्ती स्वच्छ होत नाहीये, थोडी थोडी होते, वायू सुद्धा सहज उदिरित होत नाहीये, सक्त विणमूत्र मारुतम, किंचित अग्निसंदूषण झालेलं आहे. द्वेहम त्रेहम वा संस्नेय 2-3 दिवस स्नेहन करा, स्वेदन करा, अभ्यंग करा आणि मन निर्व द्या. आला चल झोप देतो तुला बस्ती असं करू नका. संस्नेय हे शब्द आहे. संस्नेय म्हणजे स्नेहपान सुद्धा आहे. काही जण म्हणतात स्नेहपान करायचं नाही बस्तीच्या आधी. चरकांनी स्पष्ट सिद्धिस्थानाच्या पहिल्या अध्यायात सांगितलंय, स्नेहम पाजयेत अनुआसयेत्वा. ज्या दिवशी तुम्हाला बस्ती द्यायची त्या दिवशी स्नेहपान करायचं नाही. पण कोष्ठ स्निग्धता आणण्यासाठी एक तर अनुवासन बस्ती द्या, नाहीतर 2-3 दिवस स्नेहपान करा. त्या 2-3 दिवस स्नेहन स्वेदन करून नंतर अभ्यंग करून मग निरोबस्ती द्यायचं आहे. घाई गर्दी कृपया करू नका. वातजग्रणित विरेचन तत् एरंड तैलेन सर्पिचा तैलविकेनवा सक्षारेण अनिले शांते सरस दोषम विरेचन. आता निर्वाहाने दोषांचं शोधन केलेलं आहे, पण तरी सुद्धा अजून पूर्णपणे दोष, मलप्रवृत्ती साफ असली तरी दोष बाहेर पूर्ण पडलेले नाही आहेत. सक्षारेण अनिले शांते स्वस्थ दोष विरेचे. त्या विरेचन चिकित्सा तिथे करायचे. सगळ्या पेशंटना नाही, ज्यांना बस्ती देऊन शोधन झालेलं आहे अशांना जर शोधन करायचं असेल तर विरेचन चिकित्सा करा. किंवा ज्यांना तुम्ही निरोबस्ती देऊ शकत नाही, कॉन्ट्राइंडिकेशन आहे, त्या ठिकाणी तुम्ही विरेचन द्या. त्यात एरंड तेल. आता काही ठिकाणी विरेचन तुम्हाला देता येत नाही, सक्त मलप्रवृत्ती असेल तर आधी तुम्ही मात्रा बस्ती द्यायला पाहिजे, सक्षार तेलाचा बस्ती द्यायला पाहिजे, त्यांनी मल साफ होतो. तुम्ही विरेचनाचा अध्याय काढा. अनेक दिवस विबंध असेल तर विरेचनाला योग्य नाही, त्या ठिकाणी तुम्ही आधी बस्ती द्यायचं आहे. किंवा बस्ती सारखंच कार्य करणार फलवर्ती द्यायचे. फलवर्तीने सुरुवातीचा कठीण मल जो भाग आहे हा निघून जाईल आणि त्याच्यानंतर त्याला मग विरेचन द्यायचं. स्वस्थ दोष झाल्यानंतर विरेचन द्यायचं. कशाने द्यायचं? मग स्निग्ध विरेचनच द्या. एरंड तेल द्या, सक्षार एरंड तेल द्या, त्या सक्षार तिलवक सर्पी द्या. तिलवक सर्पी एवढं उपलब्ध सगळ्या ठिकाणी नाहीये. एरंड स्नेह मी वापरतो आणि त्याने आपला स्निग्ध विरेचन झालेलं स्पष्ट बघायला मिळतं. पुढचं अनुवासन बस्ती कधी द्यायची? शुद्धम वृक्षाशयम बद्ध वर्चसम अनुवासयेत दीपन साम्ल वातग्न सिद्ध तैलेन मात्रया. निरोबस्ती अथवा विरेचनाने पक्वाशय शुद्धी झाल्यानंतरही पक्वाशयात वृक्षता असेल, मलविबद्धता असेल तर अनुवासन बस्ती द्यावी. दीपन या द्रव्य आपण बघितली पिप्पल आधी, त्यांनी सिद्ध केलेले तेल, चिंचादी अम्लद्रव्यांनी सिद्ध केलेलं आणि वातग्न दशमूलादी द्रव्यांनी सिद्ध केलेलं तेल मात्रावत बस्ती द्या. योग्य मात्रेमध्ये तेलाचा बस्ती द्यायचा आहे. त्या विविध प्रकारचं शोधन आपण वातज ग्रहणीमध्ये पाहिलं. पक्वावस्थेमध्ये वातज ग्रहणीत लघवन्न सेवन करावं आणि घृताभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे वारंवार घृत सेवन करावं. निरुडमच्या विरिक्तमच्या सम्यकच्या अनुवास होतात. या तिन्ही गोष्टी झाल्या आहेत. निरोबस्ती दिलेलं आहे, विरेचन दिलेलं आहे किंवा अनुवासन बस्ती दिलेलं आहे. अशा रुग्णांना लघुअन्न द्यावं आणि जसं तूप भात, वरण भात तूप किंवा पेया तूप टाकून, यवागू तूप टाकून, खिचडी तूप टाकून अशा प्रकारचं लघुअन्न घृत प्रक्षेप करून घृत टाकून द्यायचं. चित्रकादी गुटिका
चित्रकादी वटी म्हणून उपलब्ध आहे. त्याचा पाठ चरक संहितेत आहे. चित्रक मूल त्वक आहे, पिप्पली मूल आहे, 2 उष्णद्रव्य आहेत, अग्निप्रतिपक द्रव्यांपैकी आहेत. आपण बघितलं पिप्पली मूल चव्य चित्रक नागरी. 2 क्षार आहे, 2 क्षार म्हणजे सज्जिक्षार यवक क्षार. लवण नुसतं लवणानीच म्हटलं, लवणानी म्हणजे अनेक लवण, 2 लवण नाही, अनेक लवण. तर पंचलवण सांगितले. त्या पंचलवणांचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो. तर सैंधव, संवर्चल, सामुद्र लवण, बीड लवण, औद्भिद लवण, या 5 लवणांचा आपण वापर या चूर्णामध्ये केलेला आहे. तेकटू आहे, शुंठी मरीच पिपली आहे, हिंगू आहे, अजमोद आहे. हिंगू घृतबर्जित घ्यावा. अजमोद आणि चव्य बरीचशी पंच कोल याच्यामध्ये आहेतच. मातुलुंग स्वरसाच्या भावना आहेत. मातुलुंग म्हणजे महाळुंग, मोठा लिंबू असतो. गोव्याला उपलब्ध आहे, साऊथला बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. ओटी फळ म्हणून याचा वापर करतात. नारळाच्या ऐवजी मातुलुंगाचं ओटीमध्ये वापर करतात. साऊथला तर या मातुलुंगाचं पानक दिलं जातं. आणि बिजोरा लिंबू वापरला म्हणजे साधा लिंबू जरी वापरला तरी चालेल, पण मातुलुंग असेल तर उत्तम. या लिंबाची साल असते ती जाड असते आणि त्याच्यातही एक प्रकारचा आंबटपणा असतो. तर ते अग्निप्रतिपक आहे. तो मातुलुंगाची साल सुद्धा अग्निप्रतिपन करणार आहे. किंवा दाडिम स्वरस, याच्या 3 भावना, मातुलुंग स्वरस आणि दाडिम स्वरस अम्ल रसात पण द्रव्य आहेत, ते वातशामक आहेत. तर लिंबू आणि दाडिम या अम्ल रसात्मक द्रव्यांच्या 3 भावना या चूर्णाला द्यायच्या. आणि चण्याच्या आकाराच्या गोळ्या करायच्या. चण्यामध्ये छोले नाही, चणक, त्याच्या आकाराच्या गोळ्या करायच्या. 2 ते 4 गोळ्या दिवसातून 2 ते 3 वेळा आपण सेवन करू शकतो. आता कंपनीची जी चित्रकादी वटी आहे ती एक गोळी दिवसातून 2 ते 3 वेळा दिली तरी अग्निप्रतिपन होतं. मी नेहमी आपल्या कस्तुरींच्या पुस्तकातही लिहिलंय आणि ज्या वमन देतो आपण त्या सामता असेल तर 3 दिवस आपण चित्रकादी वटी द्यायची, एक गोळी 3दा. त्यांनी पचन होतं, अग्निप्रतिपन होतं आणि मग घृतपान केल्यानंतर चांगलं स्नेहन होऊ शकतं. त्या आमपाचन अग्निप्रतिपन करणारं आणि उदरशुल्क कमी करणारं असं द्रव्य आहे. आदमानादी लक्षणं जर का वात ग्रहणीमध्ये दिसत असतील तिथे याचा वापर करायला हरकत नाही. शक्यतो वातज आणि कफज ग्रहणीमध्ये त्या चित्रकादी वटीचा वापर करायला हरकत नाही. बघा इथे मी सूत्र हे सगळं सांगत नाही तुम्हाला. चरक चिकित्सा 15व्या अध्यायात ते सूत्र आहे. इथे बघा, पित्त श्लेष्माभिभृतायाम ग्रहण्याम. पित्त श्लेष्मज ग्रहणी असेल तर शूल शमन करण्यासाठी पथ्यादी चूर्ण द्यायचं आहे. म्हणजे बघा इथे द्वंद्वज ग्रहणीचा उल्लेख आला. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की प्रत्यक्ष द्वंद्वज ग्रहणी सांगितली नसेल तरी चिकित्सा सूत्राच्या ठिकाणी द्वंद्वज ग्रहणीचा उल्लेख केलेला. अशी बरीच सूत्र आपल्याला इथे दिसणार आहेत. तक्रसेवन, वातज आणि कफज ग्रहणीमध्ये आपण तक्र सेवन करू शकतो. तुम्ही तक्राचे फायदे तोटे सगळे जाणता. ग्रहणीच्या ठिकाणी सुद्धा तक्र वर्णन केलेलं आहे, उदराच्या ठिकाणी तक्र वर्णन केलेलं आहे. अर्श, ग्रहणी, उदर, गुल्म या व्याधींमध्ये तुम्हाला तक्र वर्णन केलेलं दिसतं. त्या मधुर पाकित्व असल्यामुळे पित्तशमनही करणारं असलं तरी शक्यतो ताजं ताक द्यायला हरकत नाही. अन्यथा ताकाचं सेवन हे वातज आणि कफज ग्रहणीच्या ठिकाणी आपण करू शकतो. आता पित्तज ग्रहणी बघू. स्थानगतम उत्कृष्टम अग्निनिर्वापकम विषम पित्तम ज्ञात्वा विरेकेन निर्रेत वमनेन वा. आहार त्यांना द्यायचा आहे पित्तज ग्रहणीला. विरेचन आणि वमन यांनी पित्त काढून टाका. शोधनाच्या दृष्टीने ते महत्वाचं. आणि शोधन करणं शक्य नसेल तिथे अर्थातच आपण शमन चिकित्सा करणार. विरेचनासाठी आपण मी निशोत्तर आणि शर्करा याचा एकत्रित वापर करतो. वमनात जर दोष आमाशयात उत्कृष्ट असेल तर त्यांना आपण वमन देतो. तर पित्तज ग्रहणीमध्ये फार उष्ण तीक्ष्ण द्रव्य न वापरता आपण तरी सुद्धा आमाचं पचन करणारी औषधं वापरायला पाहिजे. अविदाही द्रव्य अन्न वापरायला पाहिजे. लघु तिक्तद्रव्याने सिद्ध केलेलं जांगल मांसरस किंवा युष, मुदगादींचं युष आणि राजक्षा प्रकरणात सांगितलेले खड
खडं म्हणजे आपण पंचामृत वगैरे म्हणतो, तोंडी लावण्यासाठी केलेले पदार्थ त्यापैकी आहे. दाढिम आमलई सर्पिष काही दीपनम ग्राही संयुक्त तस्याग्नी दीप चूर्णम सर्पिविश्च अपि तिक्त काही. आता सर्पिविश्च अपि तिक्त काही या ठिकाणी आपण कुष्ठात सांगितलेलं तिक्तघृत आपण या ठिकाणी वापरू शकतो. बघा आता इथे आपण चंदनादी घृतचं वर्णन तुम्हाला आढळेल. पित्तजग्रणीमध्ये चंदनादी घृत, चंदनम पद्मकम उशिरम पाटा मुरवा कुटम नटम, हे सगळं बऱ्याचशा प्रमाणात उपलब्ध. जर तुम्हाला चंदनादी घृत असेल तर उत्तम, तुम्ही स्वतः तयार करू शकता. जर तुम्ही घृत सिद्ध करण्याची तुमच्याकडे घृत सिद्ध करणं हे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या द्रव्याने सिद्ध करू शकता. चंदनादी द्रव्य उपलब्ध होणं थोडंसं कठीणही होतं. त्यामुळे मी बऱ्याचदा पित्तजग्रणीमध्ये तिक्तक घृत वापरतो. कुष्ठोक्त तिक्तक घृत, चरक चिकित्सा संवाद 144 150 सूत्र क्रमांक आहे. तिथे तुम्हाला तिक्तघृताचं वर्णन मिळेल. तिक्तकम यद घृतम चोक्तम कौष्ठिके, कौष्ठिके म्हणजे कुष्ठात, कुष्ठाच्या चिकित्सा प्रकरणात सांगितलेलं तिक्तघृत द्यायचं आहे. आणि तिक्तघृत हे मी चिकित्सा करायला सुरुवात केल्यापासून म्हणजे 78-79 साली तिथपासून तिक्तघृत उपलब्ध आहे. कधी कधी मी शतावरी घृत वापरतो, पण म्हणजे मला काय म्हणायचं आहे की एसटी मधून शतावरी तिक्तघृत यांचा वापर आपण पित्तजग्रणीमध्ये करू शकतो. चंदनादी घृत उपलब्ध असेल उत्तम, तुम्ही तयार करू शकता. द्रवमाल प्रवृत्ती असेल तर कटुरोहिणी ही शक्यतो कधी कधी कटुकीने द्रवमाल प्रवृत्ती व्हायला सुरुवात होते आणि ते पित्तामध्ये चांगलं नाही. पित्तजग्रणीमध्ये सरक्त मलप्रवृत्ती असेल तर काय करायचं? सरक्त मलप्रवृत्ती होऊ शकते. आपल्याकडे ग्रहणी सांगितलंय का सरक्त मलप्रवृत्ती? असं प्रत्यक्ष वर्णन ग्रहणीच्या पित्तजग्रणीच्या लक्षणांमध्ये सरक्त मलप्रवृत्ती सांगितलेली नाही. अतिसारात सांगितलंय की पित्तज अतिसाराचीच कारण घडली तर सरक्त मलप्रवृत्ती होऊ शकते. मला जर का आमाशयाच्या जवळपासच्या भागातून जर स्रावित झालं असेल तर कृष्णवर्णी मेलिना ज्याला म्हणतात तशा प्रकारची मलप्रवृत्ती होईल. असं जर असेल किंवा फ्रेश ब्लिडिंग होतं काही काही जणांना, असं असेल तर मी नागरादी चूर्ण वापरलंय. नागर अतिविषय मुष्टम धातकीच्या रसांजनम, सगळी कषाय आणि कडू रसाची औषध आहेत. वत्सकत्वक फलम बिल्वम पाठाम, इथे मात्र एक कटुरोहिणी शब्द आहे सगळ्यात शेवटी सांगितलाय. आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझ्या एका पेशंटला द्रवमल प्रवृत्ती आणि सरक्त मलप्रवृत्ती असताना मी नागरादी चूर्ण वापरलं आणि ते तयार चूर्ण असल्यामुळे त्याच्यामध्ये कटुरोहिणी होती. लक्षात ठेवा, सरक्त मलप्रवृत्ती आणि द्रवमल प्रवृत्ती असताना कटुरोहिणी वापरू नका, ग्रंथकारांनी सांगितलंय. पण ग्रंथकार पुढे काय सांगतात, हे सगळी द्रव्य समप्रमाणात असायला पाहिजे. डायटी सारखं रक्तस्तंभक औषध आहे, वत्सकासारखं रक्तस्तंभक औषध आहे, त्यामुळे त्याचा वापर कटुरोहिणी असेल तर त्या द्रव्यामुळे फारसं सरक्त मलप्रवृत्ती होणार नाही. आणि ते तंडुलांबू बरोबर द्यायला पाहिजे. तंडुलांबू सक्षौदरम तंडुलांबूना पैतिके ग्रहणी दोषे रक्तमच्या उपवेशते. पैतिक ग्रहणीमध्ये रक्ताचं जर का प्रवृत्ती होत असेल, अर्शामध्ये, उदशुलामध्ये, प्रवाहिकेमध्ये तुम्ही नागराद्य चूर्णाचा वापर करू शकता. तर चरक चिकित्सा 15व्या अध्यायामध्ये, ग्रहणीच्या अध्यायामध्ये पित्तज ग्रहणी सरक्त मलप्रवृत्ती असताना नागरादी चूर्ण द्यायला सांगितलंय. अनुपान मात्र तंडुलांबू पाहिजे. मग तंडुलांबू म्हणजे काय करायचं? मी शिकलो तेव्हा मला असं सांगितलं होतं की तांदळामध्ये बऱ्याचदा काही तांदूळ टिकवण्यासाठी त्याला कीड लागू नये म्हणून त्याला पाराच्या गोळ्या टाकतात किंवा बोरिक ऍसिड, बोरिक पावडर लावून ठेवायची असते वगैरे वगैरे. आणि त्यामुळे तांदूळ पहिल्यांदा धुवायचे, पहिलं पाणी काढून टाकायचं, नंतर त्यात पाणी घालायचं, तांदूळ कुस्करायचे, भाग असतो तो भाग पाण्यात उतरतो आणि ते पाणी वापरायचं. पण किती पाणी त्यात वापरायचं वगैरे असं काही सांगितलेलं नव्हतं शिकत असताना. पण एक लक्षात घ्या की अष्टगुणतो येण प्राहुस तंडुल भावना वैश्यजत्नावलीने सांगितलं. कारंगरांनी काय सांगितलंय, कंडितम म्हणजे तुसं काढलेले तांदूळ एक पल घ्यायची,
त्याच्यामध्ये अष्टगुणित पाणी टाकायचं आणि ते ठेवून द्यायचं बराच वेळ आणि मग ते कुस्करायचं आणि मग त्याचं पाणी घ्यायचं. ते पाणी तंडुलांबू म्हणून सर्व कर्मांमध्ये जिकडे जिकडे तुम्हाला तंडुलांबू, आता माझ्या आठवणीप्रमाणे पुष्यानुक चूर्ण, पुष्यानुक चूर्णाचा रक्तस्तंभक आहे. तुम्हाला जर का नागरादी चूर्ण मिळत नसेल तर पुष्यानुक चूर्ण द्या. सांगितलंय मला वाटतं रक्तप्रदारात, पण अतिसारात ते देऊ शकता तुम्ही. पुष्यानुक चूर्णाचा चरक चिकित्सा 30व्या अध्यायातलं रक्तप्रदारामधलं ते चूर्ण त्याचं विचार बघितलं तुमच्या लक्षात येईल. तर रक्त अतिसार सुद्धा आणि जे अतिसारात वापरतात ते आपण ग्रहणीतही वापरू शकतो. तर तुम्हाला ते औषध द्यायला हरकत नाही. तसं वृद्ध गंगाधर आहे, त्याचे 3 प्रकार आहेत. एकामध्ये तर ऐफेन आहे, उपलब्ध नाही आहेत. साधं गंगाधर चूर्ण मिळेल, पण ऐफेनयुक्त गंगाधर चूर्ण विकायला परवानगी नाही. तर अशा प्रकारची चूर्ण आपण ग्रहणीमध्ये सरक्त मलप्रवृत्ती असताना आणि वापरून पाहिलेला अनुभव मिळतो. भूनिंब चूर्ण, भूनिंब, कटुका, वियोश, मुस्त, इंद्रिय व समप्रमाण घ्यायचं. द्वौ चित्रकात वत्सकत्वक भागात षोडश चूर्णात, म्हणजे 2 भाग चित्रक. भूनिंब, कुटकी, वियोश, मुस्तक, इंद्रिय व 1 भाग. चित्रक 2 भाग. कुटकजत्वक हे 16 भाग. चित्रक असलं तरी कुटजत्वक आहे आणि कुटजत्वक हे वात प्रकोपक आहे, पण पित्तशामक आहे, रक्तस्तंभक आहे. तर या द्रव्यांचा वापर कुटकी आणि चित्रक असला तरी कुटजत्वक इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या 5 भाग आणि 6-7 भाग तर दुपटीच्याही पेक्षा जास्त कुटजत्वक आहे. 1 ग्रॅम मात्रेमध्ये दिवसातून 2 ते 3 वेळेला गुड शीतांबू, गुळपाणी, थंड गुळपाणी त्याच्याबरोबर ते द्यायचं. ग्रहणी, गुल्म, कामला, ज्वर, पांडू, मोह, अरुची, अतिसार असे व्याधी असताना आपण भूनिंब चूर्ण देऊ शकतो. मी भूनिंबादी काढा वापरलाय पित्तज अम्लपित्तादी विकारांमध्ये. खरं पित्तज ज्वरातला काढा आहे, पण काही द्रव्य आपण पित्तज ज्वरातले कित्येक द्रव्य आपण ग्रहणी आदी व्याधींमध्ये वापरू शकतो. पित्तज ज्वरात खास करून मी सुवर्ण चुच्चेकर वापरलाय. तर सुवर्ण चुच्चेकर 50 ते 100 मिलीग्रॅम, प्रवाळ पिस्ती 200 मिलीग्रॅम याचं एकत्र मिश्रण करायचं, चांगला खल करायचा आणि ते एक रत्ती किंवा या मिश्रणाचं 250 ते 300 मिलीग्रॅम होणार आहे. ते मोरावळा किंवा दाडिमसोरस किंवा महातिक्तघृतातून चाटण केलेलं आहे. गुणशास्त्री नेहमी दाडिमस्वरस नंतर प्यायला सांगतो, किंवा आपले यादव चित्रिकमजींच्या आचार्यांच्या पुस्तकात सगळ्या ग्रहणीच्या औषधामध्ये म्हणजे खास करून परपटी कल्प सेवन केल्यानंतर दाडिमस्वरस प्यायला सांगितलं. मोरावळ्याबरोबर चाटण करायला गुणशास्त्री सांगतात. महातिक्तघृताबरोबर मी वापरलेलं आहे. तर असं केल्यानंतर उदरदाहादी अम्लोद्गारादी लक्षणं कमी होतात असं प्रत्यक्ष बघायला मिळालेलं आहे. पुढे कफज ग्रहणी. ग्रहणी जर कफाने दुष्ट झाली असेल तर कटु अम्ल लवण क्षारे तिक्तेश चागणी विवर्धये, त्यांनी कटु अम्ल लवण क्षारे आणि तिक्त रसात्मक द्रव्यांनी अग्नी प्रदीपन करायचं आहे. पानीय काय पाणी काय सिद्ध करून द्यायचं आहे. पलाश चित्रकचव्य मातुलुंगम हरितकी पिप्पली मूलम पाठा नागर धान्यकम, ही द्रव्य 1 कर्ष घ्यायची. ही या द्रव्याचं भरड 1 कर्ष घ्यायचं म्हणजे जवळजवळ 12 ग्रॅम आणि 1 प्रस्थ म्हणजे 64 तोळे. बरोबर, 1 प्रस्थ म्हणजे 64. इथे मला थोडं चुकलंय. 1 प्रस्थ म्हणजे 64 तोळे. हे पंचकर्माचा भाग नसतो. पंचकर्मामध्ये 54 तोळे घेतात. इथे तुम्हाला आहार्य द्रव्य करायचं की पाणी करायचं आहे तर 640 ml घ्यायला पाहिजे. 1 कर्ष म्हणजे 1 तोळा. 1 तोळा 10 ते 12 ग्रॅम पटीत आपण घ्यायचं आहे. तर ते 640 ml पाणी आणि अर्ध शिल्लक राहीपर्यंत, पादावशिष चतुर्थ भाग शिल्लक राहीपर्यंत, 240 ml आपण चौथा भाग पाद अवशेषितम इतकं पक्व म्हणजे 4 भाग शिल्लक राहील, चौथा भाग शिल्लक राहीपर्यंत शिजवायचं आणि ते पाणी प्यायला आणि यवागू आदी आहार्य द्रव्य सिद्ध करण्यासाठी वापरायचं आहे. आपापच कटू द्रव्य, अम्लद्रव्य, मातुलुंग अम्ल आहे, अम्लद्रव्य त्याच्यात येऊ शकतात. चित्रकासारखे पिप्पली मुलासारखे तिखट औषध, नागरसारखे तिखट औषध येतात. त्यामुळे कटू अम्ल लवण त्यात तुम्ही पाहिलं तर
अन्न शिजवून झाल्यानंतर त्यात मीठ टाका. त्यामुळे कटू, आम्ल, तिक्त, लवण द्रव्य आणि क्षार आपण हवं तर यवक क्षार टाकू शकतो याच्यामध्ये आणि ते पाणी पिण्यासाठी देता येईल. कफजगणीमध्ये आहार, चरक चिकित्सा 15 अध्याय 144 125 सूत्रामध्ये शुष्क मूलकयूष किंवा कुलकयूष वगैरे सांगितलंय. तक्रारिष्ट हे औषध म्हणून आहे. ताक पिबेत तक्रम, अम्लमच्या अनु पिबेत तक्रम, म्हणजे ताक प्यायला हरकत नाही. दारू पिणारा व्यक्ती असेल तर मदिरा, मध्वरिष्ठ आणि सिधू, सिधू म्हणजे उसापासून केलेली दारू. तर 2 प्रकारची उसापासून केलेली दारू असते. एक क्वाथ करून म्हणजे रस काढल्याबरोबर त्याचं आसुतीकरण करणं आणि त्याचा शिजवून गरम करून उकळवून त्याचं आसवरिष्ट करणं. सिधूचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मधुक पुष्पासव. आता इथे बघा, हे मी त्याचं वर्णन असं मी आणलं इथे. कफपित्तजी, कफप्रधान पित्तच्या ग्रहणी असेल तर तुम्ही मधुकासव देऊ शकता. मधुक, इथे मधुक म्हणजे यष्टीमधून नाही, तर आपला मोहाची फुलं, त्याचा स्वरस आणि त्याच्या अर्ध शिल्लक होईपर्यंत शुद्ध करायचं आणि ते मग ग्रहणी दोषांमध्ये मधुक पुष्पासव म्हणून द्यायचं आहे. ग्रहणीमध्ये अग्निप्रतिपन्न करणार आहे. द्राक्षा, इक्षु, खर्जूर स्वरसान आसुतान पिते. द्राक्षा, खर्जूर, इक्षु, खर्जूर यांचे स्वरस प्या किंवा त्यांचे आसवरिष्ट करून पहा. तर मधुका आसव चरक चिकित्सा या स्थानात दिलेलं आहे. द्राक्षासव सुद्धा चरक सूत्र 27-14 द्राक्षासव दीप आहे. हे सहज आपल्याकडे उपलब्ध आहे. मधाची, उसाची, खर्जुराची असली खर्जुरासव उपलब्ध आहे. आता ही जर आसव उपलब्ध असतील तर त्यांचं सेवन आपल्याला करायला हरकत नाही. त्यातल्या त्यात द्राक्षासव आहे. द्राक्षासवामध्ये जास्तीत जास्त किण्व म्हणजे तुम्हाला अल्कोहोल सापडतं. म्हणजे खर्जूर, खर्जुरासव सुद्धा उत्तम, म्हणजे मद्याचं अतिरिक्त सेवन होत असेल तिथे सुद्धा खर्जुरासवाने दारूने दारू सोडवण्यासाठी त्याचा वापर केला दिसतो. खर्जूर हे बृहण सुद्धा आहे. आता दुरालभा सेवन, दुरालभा म्हणजे लघुकंटकारी सोईल किंवा धमासा होईल. त्या धमासाचा इथे वापर करायचा आहे. रक्तपित्त कफा पहा, बघा इथे 2 प्रकार आला. असंच मूलकासव, पिंडासव त्या प्रकारचे आसवरिष्ट पुढे पुढे वर्णन केलेले आहे. त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पिप्पली मुलादी चूर्ण उष्ण तीक्ष्ण आहे. पिप्पली मल 2, 4 पंचलवण मातुलुंग अभया. आपण जे मगाशी बघितलं की तिखट, आंबट, खारट, क्षारयुक्त आणि अम्ल रसात्मक द्रव्य यात सगळे आहेत आणि त्याचा आपण कफजगरणीमध्ये वापर करू शकतो. ही चूर्ण आपण आपणही बनवू शकतो. तेव्हा असं नाहीये की तयार चूर्ण मिळत नाही तर काय करायचं. ही सगळी चूर्ण एक एक घेऊन त्याचं आपण मिश्रण करून पेशंट आलं होतं. याच्या पुढे काही क्षार सांगितले. अर्थात एक क्षार आपण रुग्णाच्या सात्म्यतेनुसार द्यायला पाहिजेत आणि दोषानुसार द्यायला पाहिजे. दुरालभा क्षार आपण पित्ताच्यात वापरू शकतो, भूमिवादी पित्ताच्यात वापरू शकतो. क्षार गुटिका, पंचम क्षार, चतुर्थ क्षार, भल्लात क्षार हे वातज कफज ग्रहणीत आपण तिथे क्षार वापरायला सांगितलं त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. खास करून भल्लात क्षार हा कफाने आवृत्त वात असेल, कुठलाही कफाचा विकार नाही की जो बरा होत नाही भल्लातकाशिवाय, तर भल्लातक दिल्याने सगळे कफाचे विकार बरे होतात असं वर्णन आपल्याला अर्शाच्या प्रकरणात मिळतं. त्या भल्लातकाने कफाने जेव्हा वायू आवृत्त होतो त्यावेळेला आपण जे वर्णन बघितलं होतं की ग्रहणीमध्ये कफच्या ग्रहणीमध्ये त्या ठिकाणी आपण भल्लातक क्षार वापरू शकतो. भल्लातक क्षार हा कसा करायचा वगैरे पद्धत नीट व्यवस्थित बघून घ्या. इथे त्याचं मी वर्णन करत बसत नाही. भल्लातक क्षार हे यगोजोशी मोठ्या प्रमाणात भल्लातकाचं प्रयोग करत असतात. तेव्हा त्यांचं म्हणणं असं की पोटात भल्लातक दिल्यानंतर कफचे रोग असेल तर फारसा काही त्रास होत नाही. त्यांचा तसा अनुभव चांगला आहे. मी काही हा वापरलेला नाहीये. यवक क्षार सोडून कुठलाही क्षार मी वापरलेला नाही. त्यामुळे हे जे ग्रंथोक्त मी तुम्हाला स्थानं सांगितले चरक चिकित्सा 15व्या अध्यायातील वेगवेगळी, तिथे अनेक प्रकारचे क्षार आहेत. त्या क्षारांचा क्षारविधीने उपयोग करून निर्मिती करून त्याचा उपयोग केला पाहिजे. पर्पटिकल्प माझ्या वापरामध्ये बऱ्याच प्रमाणात असतात. खास करून वातज, कफज,
ग्रहणीमध्ये पर्पटीकल्पाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. पर्पटीकल्प कसा करतात तुम्हाला माहिती आहे. कज्जली असते ती कज्जली गरम करून पातळ करतात आणि त्याचं थंडगार अशा केळीच्या पानावर टाकून दुसरं पान त्याच्यावरती पसरवलं जातं आणि त्यामुळे पर्पटी म्हणजे पापडासारखे तुकडे पडतात. एक श्वेतपर्पटी आहे ती मात्र कज्जलीची नाही आहे, त्याच्यात नवसागर आहे आणि मूत्रपसुताच्या दृष्टीवर त्याचा वापर होतो. ग्रहणीत मात्र काही पर्पटीचे कल्प सांगितलेत. खास करून तुम्ही सिद्धयोग संग्रह जो यादवजी त्रिकमच्या आचार्यांनी लिहिलेला जो सिद्धयोग संग्रह नावाचा ग्रंथ आहे, अलीकडेच 1-2 वर्षापूर्वी त्याचं रिप्रिंट झालंय. छान ग्रंथ आहे तो. स्वतःचा अनुभूत कल्प त्यांनी जे ग्रंथोक्त कल्प आहेत ते सुद्धा काही परिवर्तित करून त्यात लिहिले आहेत. आजच्या काळानुसार काही परिवर्तन त्यात केलेली आहेत. त्याचा उपयोग आपण व्यवहारात करू शकतो. सिद्धयोग संग्रहाची मला जाहिरात करायची नाही, पण सिद्धयोग संग्रह हा मी विद्यार्थी दशेपासून हा ग्रंथ पाहतोय आणि त्या ग्रंथामध्ये बऱ्यापैकी आपल्याला जर काही कळलं नाही की कुठला कल्प वापरायचा, तर अशा प्रकारचे गुणशास्त्रींचे पुस्तक आणि सिद्धयोग संग्रह ही 2 पुस्तकं मी बऱ्याचदा वाचत असतो. स्वर्णपर्पटी बघा, सुवर्णपर्पटी म्हणजे याच्यात कज्जली बरोबर सुवर्ण भस्म सुद्धा आहे आणि ती ग्रहणी राजेक्ष्मा पांडू ग्रहणी राजेक्ष्माणम अंती पांडवामयम तथा स्वर्णपर्पटी विख्याता तमक श्वास विनाश. 4 वेदींचं सरळ सरळ वर्णन होतं. ग्रहणी राजेक्ष्मा अंती पांडवामय. मगाशी एक सांगायचं राहिलं, वातज ग्रहणीचे पेशंट असतात त्यांना मलप्रवृत्ती दुःखाने होते, कष्टदायक असतं, बरंच प्रवाहन करावं लागतं, त्याच्यानंतर थोडीशी मलप्रवृत्ती होते, पण मलप्रवृत्तीनंतर त्यांना थकवा जबरदस्त जाणवतो आणि त्यांना दमही लागतो, श्वासकष्टता असते. तर असं जर कोणी सांगत असेल तर ती वातज ग्रहणी सांगा आणि त्या ठिकाणी तुम्हाला पर्पटी स्वर्णपर्पटीचा नक्कीच वापर करतायत. स्वर्णपर्पटी तशी सौम्य आहे, कोष्ठामध्ये फार उष्णता निर्माण करत नाही. एरवी खरं तर पर्पटी कल्प हे एक रत्ती मात्र देऊन एक रत्ती वाढवत जाऊन उदरामध्ये आग निर्माण व्हायला लागली की औषध थांबवून आदल्या डोसच्या इतका, म्हणजे समजा 125 आपण वाढवत गेलो आणि चौथ्या दिवशी पोटात आग व्हायला लागली तर तिसऱ्या दिवशी जितका डोस दिला होता तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पर्पटी परत रुग्णाला चालू करायची. मी अर्धा रत्ती प्रमाणामध्ये पर्पटी वापरतो. जर काय रुग्णाला सहन झाली तर आणखीन प्रमाण त्याचं वाढवून पाहतो. खास करून जुनाट ग्रहणी असेल, आपल्याकडे येताना ग्रहणीचे पेशंट, नवीन पेशंट शक्यतो कमीच येतात, पण जुनाट ग्रहणीचा पेशंट असेल, खास करून एखाद्या पेशंटला इंटेस्टिनल ट्युबरक्युलोसिसचा इतिहास असेल, त्याने ॲलोपॅथीची औषधं घेतलेली आहेत, त्याचे ESR वगैरे नॉर्मल असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं तू आता बरा झालास, तुला आता काही इंजेक्शन गोळ्यांची गरज नाही, असं असताना सुद्धा ग्रहणी हा उपद्रव त्याचा चालूच राहतो. अशा पेशंटमध्ये या सुवर्ण पर्पटीचा फार छान उपयोग दिसलेला आहे. 100 ते 125 मिलीग्रॅम दिवसातून 2 वेळा आपण सुवर्ण पर्पटी देऊ शकतो. अनुपान दाढीमाद्यावलेह किंवा छागलाद्य, जिथे घृतपान करायचं आहे त्या ठिकाणी छागलाद्य घृत देऊ शकतो. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनाच छागलाद्य घृत द्या. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना छागलाद्य, कारण छाग मांस आहे या घृतामध्ये, तर बृहण करण्याच्या दृष्टीने छागलाद्य. पण एरवी जे मांसाहारी नाही आहेत, शाकाहारी आहेत, त्यांना छागलाद्य घृत देऊ नका किंवा त्यांना सांगून द्या की औषध म्हणून तुम्हाला मांस सेवन करायचं आहे, मांस द्रव्य असलेलं घृत सेवन करायचं आहे. छागलाद्य घृत सगळ्याच कंपन्यांचं मिळत नाही असे माझी माहिती आहे, पण जर तयार केलं तर त्याच्यासारखं उत्तम बृहण असं घृत नाही. सुवर्णमालिनी वसंत सुद्धा मी अशा पेशंटमध्ये वापरलेला आहे. रसपर्पटी ही दुसरी पर्पटी माझ्या वापरातली आहे. पारद गंधक कज्जलीची पर्पटी करायची. साधारणपणे 1 रत्ती मात्र दिवसातून 2दा द्यायचं. खास करून आहाराच्या नंतर आपण हा कल्प देता येईल. रोज 125 मिलीग्रॅम मात्रा वाढवत जायची. उदरदाह सुरू झाला की आदल्या दिवशी मात्रा पर्पटी द्यायची. भ्रुष्टजीरक चूर्णामधून द्यायचं. 1 ग्रॅम भ्रुष्टजीरक चूर्ण, त्याच्यामध्ये रसपर्पटी 125 मिलीग्रॅम टाकून त्याच्या पुड्या करून, म्हणजे 1 पुडीमध्ये एवढं द्रव्य आलं पाहिजे आणि ते आपण त्याला आपला अनुपान म्हणून आपण त्याच्या ठिकाणी दोषानुसार वापर करू शकतो. लिंबू सरबतातून, ताकातून, दुधातून वात जे असेल तर
पित्त जे असेल तर आपलं ताक वापरता येणार नाही, पण दूध, डाळिंब रस, मिष्ट लिंबू म्हणजे मोसंबीचा रस याच्या अनुपानाने आपण देऊ शकतो. कफजात ताकाबरोबर देऊ शकतो. दूध आणि ताक काही जणांना सहन होत नाही, टॉलरन्स नसतो, त्यांना द्रवमलप्रवृत्ती सुरुवात होते. अशांना मग लिंबू सरबत, डाळिंबाचा रस, मोसंबीचा रस याच्याबरोबर वापरायला पाहिजे. तर हे आपण पेशंटला दिली तेव्हा पेशंटला आधीच पेशंट सांगतो की मला दूध चालत नाही, मला त्रास होतो. तर अशा पेशंटला बरं दृष्टजीरक चूर्णाचा आणखीन एक सांगतो. जीरक चूर्णामध्ये तैलद्रव्य असतं आणि तुम्ही साध्या कागदामध्ये जर पुड्या बांधून दिल्यात तर ते तेल कागदात ऍब्सॉर्ब होतं आणि त्याच्यामुळे त्या जिरकातलं जे काही तैलद्रव्य गेल्यामुळे ते निर्मिती होतं. अशा वेळेला ते स्निग्ध पाहिजे आपल्याला आणि त्यामुळे बटर पेपरचा मी वापर चूर्ण म्हणजे पुड्या बांधण्यासाठी करत असते. म्हणजे आता तेवढे पेशंट रसपरपटीचं प्रमाणही मी कमी वापरायला लागलोय आणि रसपरपटी मी इतर गुडूची सत्वाबरोबर वगैरे देतो. पण दृष्टजीरक जर वापरायचं झालं तर तो साध्या कागदात पुड्या बांधण्यापेक्षा बटर पेपरमध्ये पुड्या बांधणं चांगलं. जे केलं ते तुम्हाला सांगितलं. पंचामृत परपटी ही आणखीन एक परपटी माझ्या वापरातली, त्या तुलनेने थोडी सौम्य परपटी. शुद्ध पारद, शुद्ध गंधक 4 भाग म्हणजे खरं तर पारद, लोहभस्मान, निश्चंद्र, अभ्रक आणि ताम्र ही 4 द्रव्य एक एक भाग आणि समभाग शुद्ध गंधक म्हणजे 4 भाग शुद्ध गंधक. पारद गंधक कज्जली करायचे एकाच 4 प्रमाणात, बाकीची द्रव्ये त्यात भस्म स्वरूपामध्ये घेऊन निश्चित करायचे, त्याची परपटी विधीने परपटी तयार करायची आणि ती परपटी 125 मिलीग्रॅम मात्रेत दिवसातून 2 ते 3 वेळा आपण देऊ शकतो. मगाच्या प्रमाणे दृष्टजीरकाबरोबर किंवा मधाबरोबर किंवा मधाबरोबर त्याचं चाटण करून झाल्यानंतर म्हणजे पंचामृत परपटी, दृष्टजीरक चूर्ण यांचं मिश्रण मधातून घेऊन वरतून ताक किंवा डाळिंब सरस प्यायला द्यायचा. स्मृतावन्नी प्रदीपनी ग्रहणीम च अतिसारम च ग्रहणीम अतिसारम च पांडुरोगम अथारुची श्वासम मंदामल म्हणती शूलम चैव आम्लपित्तकम. आम्लपित्त जर असेल, ग्रहणीमुळे आंबट पित्त असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपला हा कल्प वापरता येईल. आता इथे बघा पा ग लो अ ता आद्याक्षरं घेतली तर पा ग लो अ ता ही आद्याक्षरे येतात. तर तुम्ही कल्प बघताना जी रसौषधी आहे त्याच्यामध्ये ही 5 द्रव्य असलेला गट करा एक वेगळा आणि त्याला नाव द्या पागलवता गट. त्याच्यामध्ये निश्चित ही 5 द्रव्य असतात. हे थोडस परीक्षेच्या वेळी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल आणि पुढे व्यवहार सुद्धा पागलवता ग्रुपमध्ये ही 5 द्रव्य आहेत ते आपण सहजपणे लक्षात आणू शकतो. धन्यवाद. एवढं मी केलं ते आणि ग्रंथाच्या आधाराने सांगण्याचा प्रयत्न केला. शंका जर काही असतील तर मी आयोजकांना सांगितलं होतं की मला परत थोडासा लांबचा प्रवास असेल, प्रश्न तुम्ही ढवळे सरांकडे जा, ते मला प्रश्न पाठवतील आणि त्याचे उत्तर रेकॉर्डिंग केलेली उत्तर मी तुम्हाला देईन, व्हॉइस रेकॉर्ड केलेली उत्तर देईन आणि ते तुम्हाला तुम्हाला जे काही साहित्य पुरवणार आहेत अभ्यासाचं त्याच्याबरोबर देऊ शकतो. मी पुनश्च मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानतो तुमच्या सर्वांचे आणि आयोजकांचे आणि माझं व्याख्यान संपले असं झालं.